फ्रेंड्स, कसे आहेत सर्वजण? आय होप की सर्वजण मजेतच असतील। तर आज आहे ना मी तिळाचे लाडू बनवून दाखवणार आहे। तर फ्रेंड्स, तुम्हाला जर माझे हे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब सुद्धा नक्की करा। तर बघा, इथे ना मी घेतलेले आहेत हे तीळ आहेत अर्धा किलो। तर हे अर्धा किलो म्हणजे ह्या वाटीप्रमाणे 3 आणि ही अर्धी वाटी 3.5 वाटी तीळ घेतलेले आहेत आणि इथे सेम 3.5 वाटी गूळ सुद्धा घेतलेला आहे आणि इथे शेंगदाणे सुद्धा घेतलेले आहेत। तर हे 100 ग्राम आहेत शेंगदाणे। तर आता मी ना तिळाचे लाडू बनवून दाखवणार आहे। तर हा टोप घेतलेला आहे। चला मग सुरुवात करूया आपण लाडू बनवण्यासाठी। तिळाचे लाडू आपण कुठल्याही सीझन मध्ये खाऊ शकतो। तिळामुळे आपल्याला खूप फायदे मिळतात। तर आपले हाडे सुद्धा मजबूत होतात। तिळामध्ये ना कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि झिंक भरपूर प्रमाणात असते, जे हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे। त्यामुळे काय ना, तिळाचे नियमित सेवन केल्याने हाडे आपली ना एकदम मजबूत बनतात। रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढवते। हे तिळाचे लाडू खाल्लेले खूपच चांगले असतात। पण कसं आहे ना, दिवसाला फक्त तुम्ही 1 चमचा किंवा 1 लाडू खाऊ शकता। जास्त पण सेवन करायचे नाही तिळाचं। तर आपल्याला दिवसाला फक्त 1 लाडू खायचा आहे आणि त्वचेसाठी सुद्धा खूपच फायदेशीर आहे। तिळाच्या तेलामध्ये ना मॉइश्चरायझिंग गुणधर्म असल्याने त्वचा मऊ आणि चमकदार राहते आणि तिळाचे तेल त्वचेला पोषण देऊन त्वचेच्या समस्या कमी करण्यास सुद्धा मदत करते। एवढंच नाही तर रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा आपली वाढवते। तिळामध्ये ना अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात। यामुळे काय ना, शरीर रोगांपासून सुरक्षित राहते। तर आपल्याला हे तीळ आहे ना मस्त असं तडतड आवाज येईपर्यंत भाजायचे आहेत, म्हणजे असं फुलले पाहिजे ते। जर तुम्ही माझे व्हिडिओ बघत असता, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। हे जे पातेलं आहे ना, ते मी चांगलं गरम करून ठेवलेलं, गॅस बारीक करून ठेवलेला होता आणि हे चांगलं तापलेलं होतं। तर आपल्याला ना हे बारीक गॅसवरती भाजायचं आहे आणि आपल्याला हे तीळ ना असे हलवत राहायचे आहेत उलटण्याच्या सहाय्याने। नाहीतर काय ना, आपण जर हलवलं नाही ना तर हे खाली जळतील आणि तिळाचे लाडू जे आहेत ना ते आपले अशी करपट लागतील। त्यामुळे आपल्याला किती 5 ते 6 मिनिटांना असं छान भाजून घ्यायचं आहे हे तीळ। तर हे तिळाचे लाडू आहेत ना आरामात तुम्ही 2 ते 3 महिने खाऊ शकता। म्हणजे हे तीळ जर चांगले भाजून घेतले ना तर हे लवकर खराब होत नाही। त्यामुळे आपल्याला एकदम असं तीळ फुलेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। आता आपल्याला तिळाचा तडतड असा आवाज यायला लागलेला आहे। तुम्हाला माहिती आहे का, सगळ्यात आहे ना आवडता बनवायचा पदार्थ म्हणजे हा तिळाचे लाडू। झटपट बनतात आणि जास्त मेहनत सुद्धा करावी लागत नाही आणि आपल्या आरोग्यासाठी सुद्धा खूपच फायदेशीर आहे। तर हे जे शेंगदाणे आहेत ना ते मी ह्या कपड्यामध्ये जरा असे हलकेसे टेचून घेते वरवंट्याच्या सहाय्याने। हे जे साल्ट ना अर्धवटच काढलेलं आहे, कारण
शेंगदाण्याचे जे साल्टे असतात ना त्यामध्ये सुद्धा भरपूर प्रोटीन्स असतात, त्यामुळे ते तसेच खाल्ले तरी खूपच आपल्या आरोग्यासाठी चांगलं आहे. तर आता आपण आहे ना काय करूया, हे जे भाजलेल्या तिळामध्ये ना हे शेंगदाणे मिक्स करून घेऊया. आणि ह्यात ना मी थोडीशी इलायचीची पावडर आहे ती सुद्धा घालते. तर आता ना मी ह्यामध्ये ना 1 चम्मच असा तूप घालते. तुपामुळे ना आपल्या लाडूला ना खूप छान अशी चकाकी येते. तर आता हा पूर्ण गूळ मी ह्यामध्ये घालते. गूळ आहे ना असा कापूनच घ्यावा, त्यामुळे काय ना लवकर विरघळायला मदत होते. कापून नाही तर किसून घ्यावा. आणि गॅसची फ्लेम जी आहे ना ती आपल्याला स्लोच ठेवायची आहे. हा ना चिक्कीचा गूळ आहे, मी ते चिक्कीचा गूळ घेतला आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही साधा गूळ सुद्धा घेऊ शकता. साधा गूळ किंवा तो काळा गूळ असतो तो सुद्धा घेऊ शकता. तर पाहू शकता तुम्ही गूळ पूर्णपणे वितळलेला आहे. आता आपण ह्याला ना एका वाटीमध्ये पाणी मी घेतलेलं आहे. तर ह्यामध्ये ना मी हा गूळ टाकून बघूया आपण. तर अजून पण ह्याची गोळी अशी नीट तयार होत नाहीये. पुन्हा आपण ह्यामध्ये टाकून बघूया. आपल्याला जास्त कडक होऊन द्यायचा नाहीये गूळ. आपल्याला चिक्कीसाठी गूळ नाही वापरायचा आहे, आपल्याला लाडू बनवायचे आहे. जर हा गूळ जर खूप शिजवला ना तर लाडू आपले खूप कडक होतील आणि आपल्याला चावायला सुद्धा त्रास होईल. तर ह्याची गोळी आता बनायला लागलेली आहे, हे बघा. तर आता ना आपण गॅस बंद करूया आणि जे तीळ भाजून ठेवलेले होते ते आपण ह्यात घालूया. आपल्याला गॅस बंद करायचा आहे ही प्रोसेस करताना. आणि आता हे तीळ टाकून चांगलं आपण हलवून घेऊया मिश्रण. आता हे तीळ टाकून हे मिश्रण आपण चांगलं मिक्स करून घेऊया.
हे लाडू कोणीही खाऊ शकतो, लहान मुलं. तर आता हे मिश्रण छान मिक्स करून घेतलेलं आहे. तर आता मी ना हाताला पाणी लावून लाडू वळवायला घेते. आता हा गॅस गरम आहे ना, तोपर्यंत हा टोप मी गॅसवरतीच ठेवते. हाताला मी जरासं पाणी लावून घेतलेलं आहे. हात अजिबात भाजत नाही, जरासं पाणी आपल्याला हाताला लावून घ्यायचं आहे. बघा किती पटापट लाडू बनतात ते. प्रमाण बरोबर असलं ना की सर्व गोष्टी बरोबर जमतात. प्रमाण जर कमी जास्त झालं ना की ते सर्व फिसकटून जातं, आणि जर फिसकटलं ना की पूर्ण मूडच खराब होतो तो पदार्थ बनवायचा. पण एखादा पदार्थ जर बनवायचा झाला ना तर आपल्याला